मित्रांनो, कधी-कधी रात्री झोपताना डोक्यात विचारांचं चक्र इतकं जोरात फिरतं की झोप उडून जाते. दिवसभर आपण धावतो, कष्ट करतो, लोकांची बोलणी खातो आणि संध्याकाळी घरी आल्यावर असं वाटतं की हे सगळं नक्की कशासाठी चाललंय. आपण खरं तर खूप साधे लोक आहोत. आपल्याला खूप मोठं काही नको असतं. फक्त थोडी शांतता आणि सुखाचे चार घास हवे असतात. पण हे जग आणि ही परिस्थिती आपल्याला गप्प बसू देत नाही. माझ्या आयुष्यातही असे अनेक दिवस आले जेव्हा मला वाटलं की आता सगळं संपलंय, आता पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या शांततेत जेव्हा मी स्वामी समर्थांच्या विचारांकडे वळलो, तेव्हा मला समजलं की संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. फक्त आपण त्याकडे कसं बघतो हे महत्वाचं आहे. ते नेहमी म्हणायचे की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की चमत्कार होईल, तर याचा अर्थ असा आहे की तुला लढाईची ताकद मिळेल. आपल्या सगळ्यांची गोष्ट सारखीच आहे, फक्त पात्र वेगळी आहेत. आपण एकमेकांकडून शिकू शकतो, एकमेकांना आधार देऊ शकतो. हे जे काही मी आज मांडतोय ते माझ्या अनुभवातून आलेलं आहे. जर तुम्हाला हे विचार मनाला भिडले तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच गप्पांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ती बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या मनात सध्या काय सुरू आहे किंवा कोणत्या गोष्टीचा जास्त ताण वाटतोय हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. बघा, आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर कामाची एक मोठी यादी असते. कधी मुलांच्या शाळा, कधी ऑफिसचे टेन्शन, तर कधी घरातल्या मोठ्या माणसांचं आरोग्य. या सगळ्यात आपण स्वतःला कुठेतरी विसरून जातो. मला आठवतंय, काही वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात असाच एक काळ आला होता जेव्हा मला वाटायचं की मी फक्त इतरांसाठी जगतोय, स्वतःचं असं काही उरलंच नाहीये. सतत धावपळ, सतत कोणाचं तरी ऐकून घेणं आणि मनातल्या मनात कुढत राहणं. मग एक दिवस मी निवांत एका बाकावर बसलो होतो. समोरून एक म्हातारा माणूस आपल्या नातवाचा हात धरून चालला होता. तो मुलगा सारखा पडत होता, पण तो म्हातारा माणूस चिडत नव्हता. तो फक्त हसून त्याला परत उभं करत होता. त्या साध्या दृश्याने मला खूप काही शिकवलं. आपण आयुष्यात जेव्हा पडतो तेव्हा आपण स्वतःवरच सगळ्यात जास्त चिडतो. आपल्याला वाटतं की आपण कसं काय चुकू शकतो, पण चुका तर होणारच ना. आपण शेवटी माणसं आहोत. आपण काही देव नाही की आपल्याकडून सगळं परफेक्ट होईल. स्वामी समर्थांनी सुद्धा नेहमी हेच सांगितलं की प्रयत्न करणं सोडू नकोस. त्यांनी कधीच असं नाही म्हटलं की तू बसून राहा, मी सगळं बघून घेईन. ते म्हणायचे की तू चालत राहा, मी तुझ्या सोबत आहे. म्हणजे काय, तर आपली मेहनत आपल्यालाच करावी लागणार आहे. पण ती मेहनत करताना मनात एक विश्वास पाहिजे की आपण एकटे नाही आहोत. आजकाल काय होतं माहितीये का, आपण सोशल मीडिया बघतो आणि आपल्याला वाटतं की सगळ्याचं आयुष्य किती मजेत चाललंय. कोणीतरी कुठेतरी फिरायला गेलंय, कोणाचं तरी नवीन घर झालंय, आणि हे सगळं बघून आपल्या मनात एक न्यूनगंड येतो. आपल्याला वाटतं की आपणच मागे राहिलो का. पण खरं सांगू का, प्रत्येकाच्या घराचा उंबरठा ओलांडला की आत वेगळ्याच कथा असतात. कोणाचं तरी दुखणं असतं, कोणाचं तरी कर्ज असतं, कोणाचे तरी घरगुती वाद असतात. त्यामुळे कोणाच्या तरी बाहेरून दिसणाऱ्या आयुष्याशी आपल्या आतल्या संघर्षाची तुलना करणं थांबवलं पाहिजे. हे सांगायला सोपं असतं, पण करायला खूप कठीण आहे. हे मला माहिती आहे, कारण मी सुद्धा त्यातून गेलोय. जेव्हा खिशात पैसे नसतात किंवा जेव्हा आपलं म्हणणारा माणूस आपल्याला सोडून जातं, तेव्हा हे तत्वज्ञान काही कामाचं वाटत नाही. पण त्याच वेळी आपल्याला संयमाची खरी गरज असते. संयम म्हणजे नुसतं शांत बसणं नव्हे, तर वाईट काळातही आपलं मानसिक संतुलन ढळू न देणं. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यात आपण अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य घालवतो. पण शेवटी जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा मोजकीच माणसं आपल्या सोबत असतात, बाकीचे फक्त लांबून बघणारे असतात. त्यामुळे त्या चार लोकांच्या विचारासाठी आपल्या मनातलं सुख कशाला घालवायचं. मला वाटतं की आपण रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढलाच पाहिजे. अगदी 10 मिनिटं का असेना, पण शांत बसा, स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. आपल्याला काय हवंय, आपल्याला काय त्रास देतंय याचा विचार करा. आणि जेव्हा आपण स्वतःशी संवाद साधतो तेव्हा निम्मी उत्तरं तिथेच मिळतात. आपण इतरांशी खूप बोलतो, पण स्वतःशी बोलायला विसरतो. माझ्या अनुभवातून मी हे शिकलोय की जो माणूस स्वतःचा मित्र होतो त्याला जगातला कोणताही शत्रू हरवू शकत नाही. आपण स्वतःला खूप गृहीत धरतो. आपल्या शरीराला, आपल्या मनाला आपण मशीन सारखं वापरतो, पण मशीनला सुद्धा सर्व्हिसिंगची गरज असते ना. मग आपल्या मनाला का नको. कधीतरी एखादी छोटी गोष्ट आपल्याला किती आनंद देऊन जाते हे आपण विसरलोय. पाऊस पडला की त्याचा सुगंध घेणं, गरम चहाचा कप हातात घेणं किंवा एखाद्या जुन्या मित्राशी मनमोकळं बोलणं,
या छोट्या गोष्टीच आपल्याला जगण्याची ताकद देतात. आयुष्य हे काही 100 मीटरची शर्यत नाहीये, हे मॅरेथॉन आहे. इथे जो वेगाने धावतो तो नाही, तर जो शेवटपर्यंत टिकून राहतो तो जिंकतो. त्यामुळे घाई करू नका, तुमची वेळ येईल. प्रत्येकाचं एक वेगळं ऋतू असतं आणि गुलाबाचं फूल उन्हाळ्यात फुललं तर मोगळा पावसाळ्यात. तसंच तुमचंही एक वेळ ठरलेली आहे आणि तोपर्यंत फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. स्वामींच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही तुमचं कर्म करा, फळाची चिंता सोडा. याचा अर्थ असा नाही की फळ मिळणार नाही, तर त्याचा अर्थ असा की चिंता केल्याने फळ लवकर मिळत नाही, उलट तुमची शक्ती मात्र खर्च होते. आपण जेव्हा खूप चिंता करतो तेव्हा आपलं डोकं काम करणं थांबवतं. मग आपल्याला सुचत नाही की काय करावं. अशा वेळी फक्त आत्ता या क्षणात काय करू शकतो याचा विचार करा. उद्याचं उद्या बघता येईल. आजचा दिवस हाताशी आहे ना, मग तो नीट जगूया. कोणाशी तरी गोड बोलूया, कोणाला तरी मदत करूया. आनंद हा वाटल्याने वाढतो असं म्हणतात आणि ते उगाच नाही. जेव्हा आपण कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणतो तेव्हा आपल्याला मिळणारं समाधान हे कोणत्याही पैशांपेक्षा मोठं असतं. मला आठवतंय, एकदा मी खूप रडत होतो कारण माझं एक काम मनासारखं झालं नव्हतं. तेव्हा माझ्या एका ओळखीच्या काकांनी मला विचारलं, अरे, तू आज जो श्वास घेतलास त्यासाठी तू काही पैसे दिले का? मी म्हटलं नाही. मग ते म्हणाले, बघ, देवाने तुला आज दिवस फुकट दिलाय जगण्यासाठी, तो असा रडून घालवणार का? त्या एका वाक्याने माझा विचारच बदलला. खरंच ना, आपण किती गोष्टी फुकट मिळवतो पण त्यांचं महत्त्व आपल्याला नसतं. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, आई वडिलांचं प्रेम या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज मिळाल्यात म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण ज्यांच्याकडे या गोष्टी नाहीत त्याला विचारा त्याची किंमत काय आहे. आपल्याकडे जे आहे त्याचं कौतुक करायला शिका. ज्या दिवशी तुम्ही तक्रार करणं थांबवून कृतज्ञ राहायला शिकाल त्या दिवशी तुमचं अर्ध आयुष्य सुसह्य होईल. आणि संकटही ही पाहुण्यांसारखी असतात, ती येतात आणि जातात. पण आपण आपलं घर म्हणजे आपलं मन त्याच्यासाठी रिकामं करून ठेवायचं नाही. त्यांना येऊ द्या, त्यांचं स्वागत करा, त्यांच्याकडून जे शिकायचंय ते शिका आणि त्यांना निरोप द्या. कायमचं कोणालाच इथे राहायचं नाहीये. आपणही पाहुणेच आहोत या जगात. मग इतका इगो, इतका राग, इतका द्वेष कशासाठी? कोणाशी भांडून आपण काय मिळणार आहोत? शेवटी आपण सोबत फक्त आठवणी घेऊन जाणार आहोत. मग त्या आठवणी चांगल्या का नसाव्यात? लोक तुम्हाला तुमच्या पदावरून नाही तर तुमच्या वागण्यावरून लक्षात ठेवतात. तुम्ही किती कमवलत यापेक्षा तुम्ही किती माणसं जोडलीत हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या आयुष्यात मी खूप माणसं पाहिली, खूप श्रीमंत पण मनाने गरीब आणि खूप गरीब पण मनाने राजा. सुखी तोच आहे ज्याचं मन मोठं आहे. स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर आपल्याला एक वेगळी शांतता मिळते. का? कारण तिथे गेल्यावर आपल्याला जाणीव होते की आपण खूप लहान आहोत. या सृष्टीच्या चक्रात आपण एक छोटासा कण आहोत. आणि हे समजलं की मग अहंकार गळून पडतो. अहंकार गेला की मग माणसाला खरं सुख मिळतं. आपण आयुष्यातल्या समस्या या आपल्या अहंकारापेक्षा मोठ्या नसतात, फक्त आपल्याला त्या मोठ्या वाटतात. जर तुम्ही विचार केला की मी काहीही नाही तर तुम्हाला कशाचं दुःख होणार नाही. कारण ज्याच्याकडे काहीच नाही त्याला काही गमावण्याची भीती नसते. आपण खूप काही पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपल्याला त्रास होतो. मुठीत वाळू धरली की ती निसटतेच. तसंच आयुष्याचं आहे, जेवढं घट्ट पकडाल तेवढं दुःख होईल. हात मोकळे सोडा, जे येईल ते स्वीकारा. मग बघा आयुष्य किती सोपं वाटतं. अनेकदा आपल्याला वाटतं की देवाने आपल्यावरच अन्याय केलाय, आपल्याला आज इतकी दुःख का दिली. पण कधीतरी असा विचार करा की कदाचित देव आपल्याला तयार करतोय. मोठ्या संघर्षाशिवाय मोठी व्यक्ती घडत नाही. हिऱ्याला जितके जास्त पैलू पाडले जातात तितकाच तो जास्त चमकतो. तुमच्या आयुष्यातल्या जखमा या तुमचे पैलू आहेत. त्यातूनच तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रकाश बाहेर पडणार आहे. त्यामुळे खचून जाऊ नका. प्रत्येक अंधारानंतर पहाटी ठरलेलीच असते. फक्त ती पहाट होईपर्यंत आपल्याला संयम ठेवावा लागतो. अंधारात डगमगलो तर प्रकाश पाहता येणार नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय. त्यांच्याकडे कोणतीही जादू नव्हती, फक्त जिद्द होती. आणि ती जिद्द तुमच्यातही आहे. फक्त ती ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा. लोक काय म्हणतील, परिस्थिती काय आहे हे सगळं दुय्यम आहे. तुमची इच्छाशक्ती ही प्राथमिक आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही ठरवलं की मला जिंकायचं आहे तर अख्खं ब्रह्मांड तुम्हाला मदत करायला उभं राहतं. स्वामी समर्थांचं हे वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे, हे केवळ सांत्वन नाही तर ती एक ऊर्जा आहे. ती ऊर्जा आपल्या सर्वांमध्ये आहे, फक्त आपल्याला ती जागृत करायची आहे. रोज सकाळी आरशात बघून स्वतःला सांगा की आजचा दिवस माझा आहे,
आणि मी तो आनंदाने जगणार आहे. बघा, तुमच्या चेहऱ्यावर आपोआप एक वेगळं तेज येईल. आयुष्य सुंदर आहे, फक्त ते बघण्याची दृष्टी हवी. आपण नेहमी काटे शोधत बसतो म्हणून फुलं दिसत नाहीत. आजपासून आपण फुलं शोधायला सुरुवात करूया. बघा कसं आयुष्य सुगंधित होतं. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधायला शिका. घरातल्या लहान मुलांशी खेळा, पक्ष्यांचा आवाज ऐका, एखाद्या गरजूला मदत करा. हेच खरं जीवन आहे. बाकी सगळं माया आहे. पैसे येतील आणि जातील, पण तुम्ही कमावलेला आदर आणि प्रेम कायम राहील. माझ्या या अनुभवातून तुम्हाला काहीतरी चांगलं मिळेल अशी मला खात्री आहे. आपण सर्वजण एकाच प्रवासात आहोत. चला तर मग हा प्रवास आनंदात करूया. कोणाबद्दलही मनात कटुता न ठेवता सर्वांना माफ करून पुढे जाऊया. कारण माफी ही देणाऱ्यांपेक्षा घेणाऱ्याला जास्त शांतता देते. स्वतःलाही माफ करा, कारण तुम्ही सुद्धा माणूस आहात आणि तुमच्याकडूनही चुका होऊ शकतात. भूतकाळात जे झालं ते विसरून जा. तो काळ संपलाय. भविष्य अजून आलेलं नाही. आपल्या हातात आहे तो फक्त आज. मग तो आज कशासाठी वाया घालवायचा? चला तर मग आजपासून एक नवीन ऊर्जेने जगूया. खरं सांगू का, आयुष्यात सगळ्यात कठीण काय असेल तर ते म्हणजे वेळ काढणं. आजकाल कोणाकडेच वेळ नाहीये. नवरा बायको एकाच घरात राहतात, पण एकमेकांशी बोलायला वेळ नसतो. मुलं मोठी होतात, पण त्यांच्यासोबत खेळायला वेळ नसतो. आपण फक्त धावतोय, पण कुठे पोहोचायचंय हेच आपल्याला नक्की माहीत नाहीये. माझ्या बाबतीतही असंच घडलं होतं. मी एका अशा कंपनीत काम करायचो जिथे सकाळी 9 ते रात्री 9 फक्त काम आणि कामच असायचं. मला वाटायचं की मी हे सगळं माझ्या कुटुंबासाठी करतोय, त्यांना सुखात ठेवण्यासाठी करतोय. पण एक दिवस जेव्हा मी घरी गेलो तेव्हा माझ्या लहान मुलीने विचारलं, बाबा, तुम्ही आज आमच्याकडे पाहुणे म्हणून आलात का? त्या एका प्रश्नाने काळजात चर्र झालं. मला समजलं की मी पैसा कमवण्याच्या नादात आयुष्य गमावतोय. आपण ज्यांच्यासाठी हे सगळं करतोय त्यांच्यासाठीच जर आपल्याकडे वेळ नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग? स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे की माणसाने समाधानी असावं. समाधानी असणं म्हणजे प्रगती करणं थांबवणं नाही, तर जे आहे त्यात सुख शोधणं आहे. आपण नेहमी उद्याच्या सुखासाठी आजचा आनंद बळी देतो. आपल्याला वाटतं की आपण एकदा नवीन गाडी घेतली की मी सुखी होईल, एकदा प्रमोशन मिळालं की आयुष्य सेट होईल. पण गाडी आली की आपल्याला मोठ्या गाडीची ओढ लागते. प्रमोशन मिळालं की पुढच्या पदाची भूक वाढते. हे चक्र कधी संपत नाही. मग सुख नक्की कुठे आहे? सुख हे बाहेरच्या वस्तूंमध्ये नसतं, ते आपल्या मनात असतं. तुम्ही झोपडीत राहूनही जगातील सगळ्यात सुखी माणूस असू शकता आणि महालात राहूनही सगळ्यात दुःखी. हे सगळं आपल्या विचारांवर अवलंबून असतं. आपल्याकडे जे आहे त्याकडे आपण कधीच बघत नाही. जे नाहीये आपण त्याचं रडगाणं गात बसतो. एखाद्या दिवशी शांतपणे बसा आणि एका कागदावर तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींची यादी करा. तुमच्याकडे राहायला घर आहे, 2 वेळचं जेवण मिळतंय, अंगावर चांगले कपडे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं शरीर नीट काम करतंय. या जगात असे लाखो लोक आहेत ज्यांना यातली एकही गोष्ट नशिबात नाही. मग आपण तक्रार का करतो? तक्रार करणं हा माणसाचा स्वभाव झालाय. ऊन लागलं की पाऊस हवा असतो, पाऊस पडला की चिखलाचा त्रास होतो. आपण परिस्थितीला दोष देण्यात इतके मग्न असतो की त्या परिस्थितीतून मार्ग काढायचं विसरून जातो. मला आठवतंय, माझ्या ओळखी ते गृहस्थ होते ज्यांचा मोठा अपघात झाला होता. त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते. पण जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं. मी त्यांना विचारलं, काका, इतकं मोठं संकट आलंय आणि तुम्ही हसताय कसं? ते म्हणाले, अरे बाबा, देवाने माझे पाय नेले, पण माझे हात तर शाबूत आहेत ना. माझे डोळे बघू शकतात, माझं डोकं विचार करू शकतं. मग मी रडत का बसू? त्या माणसाने मला शिकवलं की दृष्टिकोन काय असतो. आपण संकटाकडे कसं बघतो त्यावर आपलं पुढचं आयुष्य ठरतं. संकट ही आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपल्याला आतून मजबूत करण्यासाठी येतात. जसं सोनं आगीत तापल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही, तसंच माणसाचं आहे. आयुष्यातले चटके सोसल्याशिवाय माणसाच्या स्वभावाला धार येत नाही. अनेकदा आपल्याला वाटतं की नशिबात असेल तेच घडेल, मग प्रयत्न कशाला करायचे? पण नशीब सुद्धा त्यांनाच साथ देतं जे प्रयत्न करतात. स्वामींचे ते शब्द आठवा, साधना कर, फळ मिळेल. साधना म्हणजे केवळ देवाचं नाव घेणं नाही, तर आपल्या कर्मात सातत्य ठेवणं आहे. तुम्ही जे काही काम करताय ते इतक्या मनापासून करा की नियतीलाही तुम्हाला यश देणं भाग पडेल. आपण काय करतो, थोडं संकट आलं की देवावरचा विश्वास उडतो. आपण म्हणतो, मी इतकी सेवा केली तरी माझ्यासोबतच असं का घडलं? पण देवाची परीक्षा ही आपल्याला शिक्षा देण्यासाठी नसते, तर आपली पात्रता तपासण्यासाठी असते. विचार करा,
जर सगळं काही सोपं असतं तर यशाची किंमत काय उरली असती. संघर्षातून मिळालेलं फळ हे नेहमीच गोड असतं. आजच्या काळात मानसिक ताण, स्ट्रेस हा आपल्याला मोठा शत्रू झालाय. प्रत्येक गोष्टीचं टेन्शन, मुलांच्या अभ्यासाचं टेन्शन, वाढत्या महागाईचं टेन्शन, भविष्याचं टेन्शन, आणि या टेन्शनमुळे आपण आजचा दिवस नीट जगू शकत नाही. मला एक सांगा, टेन्शन घेऊन कधी कोणाचे प्रश्न सुटलेत का? उलट विचार करण्याची शक्ती कमी होते. जेव्हा मन शांत असतं तेव्हा नक्कीच सुचतं की काय करायचंय. शांत राहण्यासाठी आपल्याला हिमालयात जायची गरज नाही. आपल्याला घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीत आपण शांतता शोधू शकतो. सकाळी लवकर उठून पक्ष्याचा किलबिलाट ऐकणं, झाडांना पाणी घालणं किंवा नुसतं शांतपणे चहा पिणं, हे क्षण आपल्याला रिचार्ज करतात. आणि आपण सतत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या मागे धावतो. लोकांना काय वाटेल, समाज काय म्हणेल, या भीतीने आपण स्वतःला मारून जगतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांना फक्त तेव्हाच रस असतो जेव्हा तुम्ही यशस्वी होता किंवा पूर्णपणे कोसळता. मधल्या काळात जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता तेव्हा कोणीही तुमच्या मदतीला येत नाही. मग अशा लोकांसाठी स्वतःचं आयुष्य का खराब करायचं? स्वतःला आवडेल ते करा, स्वतःच्या मनाला पटेल तसं जगा. अर्थात त्याचा कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या, पण स्वतःचं सुख कोणाच्या तरी हातात देऊ नका. जर तुमचं सुख दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून असेल तर तुम्ही कधीच सुखी होऊ शकणार नाही. कारण लोक त्यांच्या मर्जीने वागणार, तुमच्या मर्जीने नाही. त्यामुळे स्वतःला इतकं खंबीर बनवा की कोणी काहीही म्हटलं तरी तुमच्या मनाची शांतता भंग होता कामा नये. आपल्या नात्यांमध्ये सुद्धा खूप गुंतागुंत झालीय, संवाद कमी झालाय आणि इगो वाढलाय. त्याने आधी बोलायला हवं, ती मला का विचारत नाही, अशा विचारांनी आपण चांगली नाती गमावून बसतो. कधी कधी झुकणं म्हणजे हरणं नसतं, तर ते नातं जपण्यासाठी पाऊल नक्कीच पुढे टाकलेलं असतं. समोरच्या माणसाची पण काहीतरी बाजू असेल हे आपण समजूनच घेत नाही. प्रत्येक माणूस स्वतःच्या संघर्षातून जात असतो. त्यामुळे कोणावरही लगेच जजमेंट देऊ नका. थोडं प्रेम, थोडी आपुलकी आणि थोडा विश्वास दिला की कोणतंही नातं फुलू शकतं. स्वामी समर्थांच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आहेत जिथे त्यांनी अगदी साध्या माणसांना मोठं केलंय. त्यांनी कधीच कोणाची जात, धर्म किंवा पैसा पाहिला नाही. त्यांनी पाहिलं ते फक्त माणसाचं मन. आपणही जर माणसाला माणूस म्हणून बघायला शिकलो तर हे जग किती सुंदर होईल ना. द्वेष करून कुणाचं भलं झालंय, मग रागाच्या भरात आपण अशी वाक्य बोलून जातो जी समोरच्याच्या मनावर कायमची जखम करतात. नंतर आपल्याला पश्चाताप होतो, पण वेळ निघून गेलेली असते. म्हणून बोलताना विचार करून बोला. शब्द हे तलवारीसारखे असतात, ते एकदा म्याणातून बाहेर पडले की परत घेता येत नाही. आयुष्य हे खूप छोटं आहे, ते रागावून घालवण्यापेक्षा हसून खेळून घालवण्यात काय वाईट आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे आहोत. आपल्या मनातलं कोणाला सांगावं, कोणाला आपल्या दुःखाशी देणं घेणं आहे. अशा वेळी स्वामींच्या आठवण काढा. ते म्हणतात, मी आहे ना तुझ्या सोबत. हा फक्त शब्द नाही, तर ती एक जाणीव आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणीच नाहीये तेव्हा डोळे मिटून त्या शक्तीचं स्मरण करा. तुम्हाला आपोआप आतून एक बळ मिळेल. एकटेपणा आणि एकांत यात फरक आहे. एकटेपणात आपण दुःखी होतो, पण एकांतात आपण स्वतःला शोधतो. स्वतःच्या सहवासाचा आनंद घ्यायला शिका. ज्याला स्वतःसोबत राहायला आवडतं तो कधीच एकटा नसतो. जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. लहानपणी खेळण्यात सुख होतं, तारुण्यात स्वप्न पूर्ण करण्यात सुख आहे, आणि म्हातारपणात ती स्वप्न सत्यात उतरलेली पाहण्यात सुख असतं. प्रत्येक काळाची एक वेगळी मजा आहे. उतार वयात अनेकांना वाटतं की आता आमची गरज उरली नाहीये, पण तुमचा अनुभव ही पुढच्या पिढीसाठी मोठी शिदोरी आहे. तुम्ही जे पाहिलंय, जे अनुभवलंय ते कोणाकडेच नाहीये. त्यामुळे स्वतःला कधीच कमी लेखू नका. तुमच्या अस्तित्वाची या जगाला गरज आहे. म्हणूनच तुम्ही इथे आहात. देवाने कोणालाही विनाकारण जन्माला घातलेलं नाही. प्रत्येकाचं काहीतरी काम ठरलेलं आहे. ते काम शोधणं आणि ते पूर्ण करणं हे जीवनाचं सार्थक आहे. पैसा कमवणं गरजेचं आहे, पण तो म्हणजे सर्वस्व नाही. पैशाने तुम्ही बेड विकत घेऊ शकता, पण झोप नाही. पैशाने तुम्ही पुस्तक घेऊ शकता, पण ज्ञान नाही. पैशाने तुम्ही माणसं गोळा करू शकता, पण प्रेम नाही. त्यामुळे पैशाच्या मागे धावताना या गोष्टी विसरू नका ज्या खरोखर मोलाच्या आहेत. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पहिलं सुख निरोगी काया. आणि म्हणून हे अगदी योग्य आणि खरं आहे. शरीर साथ देत असेल तरच तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकता. रोज थोडा व्यायाम करा, चांगला आहार घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचार हे विषासारखे असतात. ते हळूहळू तुमचं मन आणि शरीर दोन्ही पोखरून टाकतात. नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, जे तुम्हाला प्रेरणा देतात, जे तुम्हाला हसवतात
अशा लोकांकडे जा जे सतत रडगाणं गातात किंवा इतरांची निंदा करतात. त्यांच्यापासून 4 हात लांबच राहिलेलं बरं, कारण विचारांचा संसर्ग खूप लवकर होतो. तुमची संगत कशी आहे यावरून तुमचं व्यक्तिमत्व ठरतं. जर तुम्ही सुखी राहायचं ठरवलं असेल तर तुम्हाला कोणीही दुःखी करू शकत नाही. सुख ही एक निवड आणि चॉईस आहे. म्हणून आज मी ठरवलंय की काहीही झालं तरी मी आनंदी राहणार. तर मग छोटी मोठी संकट मला डळमळीत करू शकणार नाहीत. हा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करा. स्वामी समर्थांची शिकवण ही फक्त पूजेपुरता मर्यादित ठेवू नका, तर ती आयुष्यात उतरवा. भिवू नकोस, हे संकट आल्यावर म्हणण्यासाठी आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे हे विश्वासाने जगण्यासाठी आहे. आपण सगळेच त्या परमेश्वराची लेकरं आहोत. मग आपल्याला कशाची भीती आहे? जसं एखादं लहान मूल आपल्या वडिलांचा हात धरून चालताना निर्भय असतं, तसंच आपणही त्या शक्तीचा हात धरून चाललं पाहिजे. मग बघा, आयुष्याचा हा प्रवास किती सुखकर होतो. वाटा कशाही असल्या तरी चालायला मजा येईल. अंधार असला तरी प्रकाशाची खात्री असेल आणि थकलो तरी विश्रांतीसाठी तो पाठीशी असेल. आयुष्याकडे बघण्याचा हा छोटासा बदल तुमचं संपूर्ण जग बदलून टाकू शकतो. फक्त एकदा मनापासून प्रयत्न तर करून बघा, मग तुम्हाला लगेच समजेल. कधी कधी आपण विचार करतो की आपण आयुष्य नक्की काय मिळवलंय, बँक बॅलन्स, घर, गाडी की अजून काही. मला आठवतंय माझ्या एका मित्राची गोष्ट. तो खूप श्रीमंत होता, म्हणजे त्याच्याकडे सगळं काही होतं जे एका सामान्य माणसाला हवं असतं. पण तरीही तो नेहमी अस्वस्थ असायचा. एकदा आम्ही सहज गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा त्याने मला विचारलं, अरे, इतकं सगळं असूनही मला रात्री शांत झोप का लागत नाही? मी त्याला फक्त एक विचारलं, तू शेवटचं कोणासाठी तरी काहीतरी मनापासून कधी केलंयस का? त्याने विचार केला आणि त्याला उत्तर मिळालं, नाही. आपण जेव्हा फक्त स्वतःसाठी जगतो तेव्हा आपलं जग खूप छोटं होतं आणि त्या छोट्या जगात गुदमरल्यासारखं होतं. पण जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो तेव्हा आपलं मन विस्तारतं. स्वामी समर्थांच्या आयुष्यातले अनेक प्रसंग बघा. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही, कोणी साठवलं नाही आणि ते नेहमी इतरांच्या कल्याणासाठी जगले. आपण त्यांच्यासारखे महान होऊ शकत नाही, पण किमान त्यांच्या मार्गावर एक पाऊल तर टाकू शकतो ना. आजकालच्या धावपळीत आपण माणुसकी विसरत चाललोय का असं वाटतं. कोणाचा अपघात झाला तर लोक मदत करण्याऐवजी आधी मोबाईलवर व्हिडिओ टाळतात. आणि मग ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे आणि ती बदलण्याची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी. प्रेम आणि आपुलकी हे असे शब्द आहेत ना, जे कोणत्याही भाषेपेक्षा जास्त प्रभावी असतात. एखाद्या दुःखी माणसाच्या खांद्यावर हात ठेवून फक्त मी आहे ना म्हणणं हे हजारो रुपयांच्या मदतीपेक्षा मोठं असतं. मला वाटतं आपण आपल्या मुलांना मोठ्या पदव्या मिळवायला शिकवतो, पण त्यांना चांगला माणूस व्हायला शिकवतो का? त्यांना अपयशाचा सामना कसा करायचा हे शिकवतो का? मग आजकाल छोटी मुलं सुद्धा डिप्रेशनमध्ये जाताना दिसतात. हे बघून खूप वाईट वाटतं. त्यांचं बालपण आपण हिरावून घेतलंय का? त्यांना फक्त स्पर्धेत धावायला शिकवलंय, पण पडल्यावर कसं सावरायचं हे सांगायला आपण विसरलोय. आयुष्यात यश मिळवणं गरजेचं आहेच, पण त्या यशाचा आनंद घ्यायला माणसं सोबत हवीत. जर तुम्ही शिखरावर एकटेच असाल तर त्या उंचीचा काय उपयोग? तिथली हवा खूप थंड आणि बोसरी असते. सोबत आपली माणसं असली की प्रवासाचा थकवा जाणवत नाही. माझ्या अनुभवात मी एक गोष्ट शिकलोय की संकटही खरं तर संधी असतात. जेव्हा एखादं दार बंद होतं तेव्हा देवाने दुसरं एखादं मोठं दार उघडलेलं असतं. फक्त आपल्याला ते दिसत नाही, कारण आपण त्या बंद दरवाजाकडे बघून रडत बसतो. आणि म्हणून स्वामींच्या त्या लीलामृतामध्ये काहीतरी कितीतरी कथा आहेत आणि जिथे माणसाचं सगळं काही गेलंय आणि मग त्याला खऱ्या मार्गाची ओळख झाली. याचा अर्थ असा नाही की आपण सगळं सोडून द्यावं, पण आपण गोष्टींना इतकं घट्ट पकडून ठेवतो की त्या निसटल्यावर आपल्याला खूप त्रास होतो. सोडून देणं, लेटिंग गो, ही एक कला आहे. जो ही कला शिकला तो सुखी झालाय. जुन्या आठवणी, कोणाबद्दलचा राग, मनातली भीती, हे सगळं ओझं घेऊन आपण किती काळ चालणार आहे? हे ओझं खाली उतरवा, मग बघा तुम्हाला किती हलकं वाटतंय. आपण प्रवासाला निघताना जसं कमीत कमी सामान घेतो जेणेकरून प्रवास सुखकर होईल, तसंच आयुष्याच्या प्रवासाचंही आहे. मनावरचं टेन्शन कमी करा, मग जगणं सोपं होईल. कधी कधी मला लोक विचारतात की स्वामी समर्थांनी सांगितलेली भक्ती म्हणजे नक्की काय? मला वाटतं भक्ती म्हणजे रोज तासभर पूजा करणं किंवा उपवास एवढंच करणं नाही. म्हणजे भक्ती म्हणजेच तुमच्या कामातली प्रामाणिकता, तुमच्या वागण्यातली नम्रता आणि संकटातही न डगमगणारा विश्वास. आता तुम्ही जर तुमचं काम देवाची सेवा समजून केलं तर ती सगळ्यात मोठी भक्ती आहे. एखाद्या भुकेल्याला अन्न देणं ही सुद्धा भक्तीच आहे. आपण मंदिरात देवाला शोधतो, पण तो आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्येच असतो.
फक्त आपल्याला ती दृष्टी हवी आहे. आजच्या जगात प्रामाणिक राहणं खूप कठीण झालंय असं लोक म्हणतात, पण दुव्याला लोक आधी कापतात, म्हणून अशी एक म्हण आहे. पण खरं सांगू का, जो प्रामाणिक असतो त्याला सुरुवातीला त्रास होईल, पण शेवटी विजय त्याचाच होतो. लबाडीने मिळवलेला पैसा किंवा यश हे तात्पुरतं असतं. ते जितक्या वेगाने येतं तितक्याच वेगाने निघून जातं. पण कष्टाने आणि इमानदारीने मिळवलेली गोष्ट ही टिकणारी असते. स्वतःच्या नजरेत कधी कमी पडू नका. जगाला तुम्ही काहीही सांगू शकता, पण आरशात बघताना स्वतःच्या डोळ्याला डोळा भिडवता आला पाहिजे. आत्मसन्मान ही माणसाची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ती गमावून मिळवलेल्या स्वर्गाचाही काही उपयोग नाही. आयुष्यात अनेक वेळा असे क्षण येतील जेव्हा तुम्हाला वाटेल की हे माझ्या सोबतच का होतंय. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाने तुमच्यावर मोठा भार टाकलाय, कारण त्याला माहितीये की तो भार पेलण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे. तो कमकुवत माणसावर जबाबदारी सोपवत नाही. त्यामुळे स्वतःला कमजोर समजणं बंद करा. तुमच्यात ती ताकद आहे जी कोणत्याही वादळाला थोपवू शकते. फक्त त्या ताकदीची जाणीव करून घ्या. स्वामींचा तो अभय मंत्र आपल्याला हीच आठवण करून देतो. भीती फक्त आपल्या मनात असते, वास्तवात ती नसते. आपण उद्याच्या संकटाचा विचार करून आज घाबरत बसतो, आणि म्हणून पण उद्या जे होणार आहे ना ते आपण बदलू शकत नाही. मग आजचा दिवस का खराब करायचा. धैर्याने सामोरे जा. बघा भीती कशी पळून जाते. आपल्या समाजात सध्या तुलना करण्याची मोठी साथ आली आहे. आता कोणाची मुलं किती गुण मिळवतात, कोणाकडे किती सोनं आहे, कोणाचा पगार किती आहे, या तुलनेमुळे आपण स्वतःचं समाधान घालवून बसलोय. प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो आणि प्रत्येक माणसाचं नशीब वेगळं असतं. तुमची स्पर्धा स्वतःशी असू द्या. कालच्यापेक्षा मी आज थोडा चांगला झालोय का, कालच्यापेक्षा आज मी थोडं जास्त चांगलं काम केलंय का. जर याचं उत्तर हो असेल तर तुम्ही प्रगती करत आहात. दुसऱ्यांच्या यशाचा आनंद घ्यायला शिका. मग बघा तुमच्या आयुष्यात कसं यश येतं. हे सगळं सांगताना मला जाणीव आहे की प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी खूप उत्साह असतो तर कधी खूप कंटाळा येतो. कधी खूप आनंद असतो तर कधी विनाकारण डोळ्यात पाणी येतं. हे सगळं मानवी स्वभावाचा भाग आहे. स्वतःला रोबोट बनवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या भावनांना वाढ करून द्या. आणि जर रडावंसं वाटलं तर मन मोकळं रडा, पण नंतर डोळे पुसून परत एकदा उभे राहा. आयुष्य आपल्याला सतत पाडत राहील, पण उठून उभं राहणं हे आपल्या हातात आहे. स्वामी समर्थांचा हात धरून चालताना एक वेगळा आत्मविश्वास येतो. तो हात कधी सुटणार नाही याची खात्री ठेवा, पण तो हात पकडण्यासाठी आपलं मन स्वच्छ पाहिजे. मनात कपट ठेवून केलेली भक्ती कधीच फळाला येत नाही. साधे राहा, सरळ वागा. जसं कसंही असलं तरी तुम्ही तुमची माणुसकी सोडू नका. शेवटी आपण या जगाला काय देतो हेच महत्वाचं असतं. तुमच्या शब्दांनी कोणाला जखम होऊ नये याची काळजी घ्या. तुमची वाणी ही गोड असावी. बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले. आता असं जे म्हटलं जातं ना ते अगदी खरं आहे. कृती ही शब्दांपेक्षा जास्त बोलकी असते. नुसतं तत्वज्ञान सांगण्यापेक्षा ते जगून दाखवणं जास्त कठीण असतं, पण तेच खरं आयुष्य आहे. मला असं वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो आणि कृती कमी करतो. जर तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं असेल तर त्याची सुरुवात आजपासूनच करा. वेळ कोणासाठी थांबत नाही. गेलेली परत वेळ ही येत नाही आणि गेलेला शब्दही परत घेता येत नाही. त्यामुळे आयुष्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावा. स्वतःवर प्रेम करा, इतरांवर प्रेम करा आणि त्या विठ्ठलावर, त्या स्वामींवर विश्वास ठेवा. बघा आयुष्य किती सुंदर आणि सुसह्य होतं. संकटाचे डोंगर आले तर तुम्ही त्यातून पार पडाल, कारण तुमच्या मागे ती शक्ती उभी आहे. फक्त श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. आयुष्यात आपण खूपदा का या प्रश्नात अडकतो. माझ्यासोबतच असं का झालं, मी का एवढा त्रास सहन करायचा. पण खरं सांगू का, या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाहीत. त्याऐवजी कसं याचा विचार केला तर आयुष्य सोपं होतं. या संकटातून मी बाहेर कसं पडू शकतो, हे दुःख मी कसं पचवू शकतो. माझ्या आयुष्यात असा काळ होता जेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूप खालावली होती. हाताला काम नव्हतं आणि घरी बघितलं की अस्वस्थ वाटायचं की मी कुटुंबाला काय देतोय. अशा वेळी माणूस खूप टोकाचे विचार करतो. पण त्या अंधारात मला एक स्पष्ट आणि गोष्ट समजली की आपण जेव्हा सगळं काही गमावतो तेव्हा आपल्याकडे गमावण्यासारखं काही नसतंच. म्हणून लक्षात ठेवा, तिथूनच खरी जिद्द निर्माण होते. स्वामी समर्थांनी एका भक्ताला सांगितलं होतं, अरे तू चिंता करतोस म्हणून तुझं काम होत नाही. तू निश्चिंत राहा, मग बघ काय होतंय. निश्चिंत राहणं म्हणजे आळशी होणं नाही, तर माझा प्रयत्न मी 100% देईन, बाकी त्याचं तो बघून घेईल, हा भाव ठेवणं आहे. आजच्या काळात आपण स्वतःला इतकं महत्व देतो की आपल्याला वाटतं संपूर्ण जग आपल्याच खांद्यावर चाललंय. पण आपण नसू तरी हे जग असं चालणार आहे. ही जाणीव झाली
की मग मनावरचं दडपण कमी होतं. आपली मुलं, आपली नोकरी, आपलं घर हे सगळे आपल्या प्रवासाचे भाग आहेत. ते म्हणजे संपूर्ण प्रवास नाही. आपण नात्यांमध्ये खूप गुंतून जातो आणि मग त्यातून अपेक्षा निर्माण होतात. अपेक्षा भंग झाला की दुःख होतं. मला आठवतंय, एकदा मी एका मित्राला खूप मोठी मदत केली होती, पण जेव्हा मला गरज पडली तेव्हा त्याने साधी विचारपूसही केली नाही. मला खूप राग आला, खूप वाईट वाटलं. पण नंतर विचार केला की मी मदत केली ती माझ्या समाधानासाठी केली होती, की त्याच्याकडून परत काहीतरी मिळवण्यासाठी. जर मी माझ्या आनंदासाठी केलं असेल तर त्याने काहीही केलं तरी मला काय फरक पडला पाहिजे. हा विचार करायला खूप मोठी नक्की छाती लागते. पण एकदा हा विचार मनात रुजला की तुम्हाला कोणीही दुखवू शकत नाही. आपण इतरांना बदलण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला बदलत नाही. समोरच्याने माझ्याशी चांगलं वागावं असं आपल्याला वाटतं, पण आपण त्यांच्याशी कसं वागतोय हे आपण बघत नाही. जग हा एक आरसा आहे. तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं. प्रेम दिलं तर प्रेम मिळेल, राग दिला तर राग मिळेल. स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर आपण किती शांत होतो, कारण तिथे आपण आपला अहंकार बाहेर ठेवून जातो. जर आपण आपल्या घरात आणि आपल्या मनातही तो अहंकार बाहेर ठेवला तर घरचं मंदिर होईल ना. हल्ली लोक म्हणतात की वेळ खूप वाईट आली आहे, पण वेळ कधीच वाईट नसते. परिस्थिती बदलते. जुन्या काळी सोयीसुविधा नव्हत्या पण माणसं समाधानी होती. आज सगळं काही आताशा आहे पण कोणालाही समाधान नाही. याचं कारण म्हणजे आपण हव्यास आणि गरज यातली रेषा विसरलो आहोत. गरजा कमी असतील तर आयुष्य सुखात जातं. हव्यास कधीच संपत नाही. एक गोष्ट मिळाली की दुसरी हवी असते. या चक्रात आपण आयुष्य आपलं संपवून टाकतो. मला वाटतं की आपण आपल्या दिवसातला काही वेळ फक्त शांत बसण्यासाठी काढला पाहिजे. मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा आणि फक्त स्वतःशी बोला. तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनात किती विचारांचा कचरा साठलाय. तो साफ करणं गरजेचं आहे. जसं आपण घर झाडतो तसं मनही रोज झाडावं लागतं. कोणाबद्दलचा राग असेल तर तो काढून टाका. कोणाची माफी मागायची असेल तर मागून घ्या. मन स्वच्छ असेल तर तिथे ईश्वरी विचार टिकू शकतात. आयुष्य यश मिळवणं म्हणजे फक्त पैसा नाही, तर तुमच्या अनुपस्थितीत लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे म्हणजे खरं यश आहे. आपण जेव्हा जगातून जाऊ तेव्हा लोक असं नाही म्हणणार की याच्याकडे किती बँक बॅलन्स होता. ते म्हणतील की हा माणूस किती चांगला होता, याने किती लोकांना मदत केली. ती कमाई करा, ती शिदोरी सोबत येते आणि बाकी सगळं इथेच उरणार आहे. म्हणून स्वामी समर्थांचे विचार आपल्याला जमिनीवर राहायला शिकवतात. कितीही मोठे झालात तरी पाय जमिनीवर असू द्या. गर्व हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. रावणाकडे काय नव्हतं? सोनं होतं, ज्ञान होतं, शक्ती होती, पण फक्त गर्वामुळे त्याचं सगळं साम्राज्य नष्ट झालं. म्हणून म्हणतो, नम्र राहा. वाकलेली फांदीच फळांनी लगडलेली असते. ताठरलेला खांब कधीच फळ देऊ शकत नाही. आपण आपल्या आयुष्यात अनेक चुका करतो, पण त्या चुकांमधून शिकणं महत्वाचं आहे. एकदा झालेली चूक ही चूक असते, पण तीच परत करणं हा गुन्हा आहे. स्वतःला दोष देणं थांबवा. जे झालं ते झालं. आता इथून पुढे काय चांगलं करता येईल याचा विचार करा. प्रत्येक सूर्योदय एक नवीन संधी घेऊन येतो. काल काय झालं हे विसरून आज नवीन सुरुवात करा. स्वामी समर्थांचं ते ब्रीद वाक्य अक्कलकोट निवासी समर्थ आपल्याला आठवण करून देतं की कोणीतरी आहे जो आपल्यावर लक्ष ठेवून आहे. आपण एकटे नाही आहोत. आणि एवढं लक्षात तुम्ही ठेवायचं आहे, जेव्हा खूप भीती वाटेल तेव्हा फक्त त्यांचे डोळे आठवा. त्या डोळ्यातलं सामर्थ्य तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढेल. मला सांगा, आपण कधी झाडांना चिंता करताना पाहिलंय का की उद्या पाणी मिळेल की नाही? पक्षी कधी विचार करतात का की उद्या दाणे कुठून मिळतील? ते निसर्गावर विश्वास ठेवतात. आपण सुद्धा त्याच निसर्गाचा भाग आहोत. मग आपण इतकी चिंता का करतो? देवाने दात दिलेत तर तो चणाही देणारच. म्हणून फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, बसून राहणाऱ्याला काहीच मिळत नाही. जे प्रयत्न करतात त्यांना देवही मदत करतो. आपण आपल्या कष्टावर विश्वास ठेवलाच पाहिजे. नशिबाच्या नावाखाली हातपाय गाळून बसणं चुकीचं आहे. नशीब हे आपण आपल्या कर्मानेच बनतं. मग आपण जे कर्म कराल तेच उद्याचं नशीब असेल. त्यामुळे चांगलं काम करा, चांगलं बोला आणि चांगलं वागा. हेच खरं जीवन आहे. आयुष्यातले चढ उतार हे हृदयाच्या ठोक्यासारखे असतात. मग जर रेग सरळ आली तर त्याचा अर्थ माणूस संपलाय असा होतो. तसंच आयुष्याचा आहे. जसा चढउतार नसतील तर ते आयुष्य नाही. त्यामुळे समस्या आल्या की समजा तुम्ही जिवंत आहात. त्या समस्यांना घाबरण्यापेक्षा त्यांना आपलंसं करा आणि त्यांच्याशी लढा. जिंकाल तर इतिहास घडवाल आणि हारला तर अनुभव मिळेल. दोन्ही गोष्टी फायद्याच्याच आहेत. आपण बऱ्याचदा लोक काय म्हणतील या एका वाक्यामुळे अनेक गोष्टी करत नाही. पण लक्षात ठेवा,
तुम्ही काही केलं तरी लोक बोलणारच आहेत. तुम्ही चांगलं केलं तरी बोलणार, वाईट केलं तरी बोलणार. मग लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या मनाला काय वाटतंय ते बघा. लोक तुमच्या घरी जेवायला येत नाहीत किंवा तुमची बिलं भरत नाहीत. तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायचं आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या हाताचं बाहुलं बनू नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. चुका झाल्या तरी त्या तुमच्या असतील. त्यातून तुम्हाला जे शिकायला मिळेल ते कोणाकडूनच मिळणार नाही. अनुभव हा जगातला सगळ्यात मोठा गुरु आहे. पुस्तकात वाचून पोहायला शिकता येत नाही आणि त्यासाठी पाण्यात उतरावं लागतं. तसंच आयुष्याचं आहे. जोपर्यंत तुम्ही संकटात उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या ताकदीचा अंदाज येत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जे करू शकता ते जगात दुसरं कोणीच करू शकत नाही, कारण तुम्ही युनिक आहात. देवाने प्रत्येकाला एक वेगळी देणगी दिली आहे. ती ओळखा आणि त्यावर काम करा. कोणाची तरी नक्कल करून जगण्यात काय मजा आहे. स्वतःची एक ओळख निर्माण करा आणि जी ओळख पैशाने नाही तर तुमच्या कर्तृत्वाने आणि तुमच्या स्वभावाने तयार होते. स्वामी समर्थांनी कधीच कोणाला मोठेपणाचा आव आणायला सांगितलं नाही. ते स्वतः अत्यंत साधे राहिले. साधेपणा हे श्रेष्ठत्व आहे. आपण जेवढं साधे राहू तेवढेच आपण लोकांच्या जवळ जाऊ. आणि म्हणून दिखाव्यासाठी जगणं सोडा. मग बघा जगणं किती हलकं वाटतं. हा प्रवास खूप सुंदर आहे. फक्त तो आनंदाने नक्कीच तुम्ही करायला शिका. आयुष्यात आपण खूप साऱ्या गोष्टींची साठवणूक करतो, पण खऱ्या सुखाची साठवणूक करायला विसरतो. मला आठवतंय एकदा मी प्रवासात असताना एका माणसाला भेटलो. त्याच्याकडे खूप सामानाचं ओझं होतं आणि तो सारखा वैतागलेला असायचा. मी त्याला विचारलं की काका एवढं सामान कशाला हवंय? तर तो म्हणाला की कदाचित पुढे गेल्यावर काही लागलं तर. आपण सुद्धा आयुष्यात असंच करतो. भविष्याच्या भीतीने आपण आजच्या दिवसावर इतकं ओझं टाकतो की आपल्याला मोकळा श्वास घेता येत नाही. उद्या काय होईल याची चिंता करण्यात आपण आजचं जेवण आणि आजची झोप दोन्ही गमावून बसतो. स्वामी समर्थांच्या चरित्रात एक गोष्ट आहे की ते कधीच उद्याचा विचार करायचे नाहीत. जो प्रसंग समोर येईल त्याला सामोरे जायचं. आपण मात्र कालच्या आठवणीत रडतो आणि उद्याच्या भीतीने थरथरतो. मग आज कुठे आहे? आजचा दिवस तर आपल्या हातातून वाळूसारखा निसटून जातोय. खरं सांगू का, आपण आपल्या दुःखाचे कारण स्वतःच असतो. आपण आपल्या मनाला असं तयार केलंय की आपल्याला फक्त उणिवा दिसतात. माझ्याकडे ते आहे आणि हे नाही, आणि माझ्याकडे ते नाही. पण तुमच्याकडे जे आहे त्याचा विचार कधी केलाय का? तुमच्या घरात जे लहान मुलं हसतात, खेळतात, त्यांचं सुख किती मोठं आहे, पण आपल्याला ते दिसत नाही. कारण आपल्याला शेजारच्या घराच्या भिंती आपल्यापेक्षा जास्त रंगीत वाटतात. दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला दिवा कसा जास्त उजळेल हे आपण पाहिलं पाहिजे. आपण जेव्हा तुलना करतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या भाग्याचा अपमान करत असतो. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. जर झाडाला फळ लागण्यासाठी ऋतू यावा लागतो, तसंच तुमच्या आयुष्यातलं यश मिळवण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. त्या वेळेची वाट पाहताना धीर सोडू नका. आजकालच्या जगाला सगळं काही झटपट हवंय. 2 मिनिटात मॅगी हवी असते, तसंच यशही 2 मिनिटात हवं असतं. पण ते झटपट मिळतं ते टिकत नाही. संयम ही माणसाची सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्यांच्याकडे संयम आहे तो जगातील कोणतीही गोष्ट मिळवू शकतो. स्वामी समर्थांनी सुद्धा भक्तांना नेहमी सबुरी बाळगायला सांगितले आहे. घाई करून फक्त चुका होतात, प्रगती नाही. आपण आपल्या कर्मावर लक्ष दिलं पाहिजे. फळ कधी मिळेल आणि कसं मिळेल हे आपल्या हातात नाही, पण कष्ट करणं तर आपल्या हातात आहे ना. मग त्यात कसूर का करायची? आपण खूपदा देवाकडे काहीतरी मागायला जातो, पण मला वाटतं की देवाकडे मागणं म्हणजे आपल्या श्रद्धेवर संशय घेण्यासारखं आहे. त्याला माहिती आहे आपल्याला काय हवंय आणि कधी हवंय. तो आपल्याला तेच देतो जे आपल्यासाठी योग्य आहे, ते नाही जे आपल्याला हवंय. कारण आपल्याला जे हवं असतं ते कदाचित आपल्यासाठी घातकही असू शकतं. लहान मुलं जसं चाकू मागतं, पण आई त्याला देत नाही, कारण तिला माहिती आहे की त्याचा हात कापेल. तसंच देवही आपल्याकडून काही गोष्टी लांब ठेवतो, कारण त्यात आपलं भलं असतं. ही समज ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी तुमची सगळी चिंता मिटेल. आपण आपल्या नातेसंबंधांमध्ये सुद्धा खूप हिशोब मांडतो. मी याच्यासाठी एवढं केलं, मग याने माझ्यासाठी काय केलं? प्रेम हे हिशोबाने नसतं, ते निस्वार्थ असतं. जिथे हिशोब आला तिथे व्यापार सुरू होतो आणि नातं संपतं. कुणासाठी काही करताना ते विसरून आणि नक्कीच जायला शिका. पण जर तुम्ही उपकार म्हणून कोणाला मदत करत असाल तर ती मदत नाही तर तो व्यवहार झाला. स्वामी समर्थांनी सुद्धा जगावर प्रेम केलं, पण बदल्यात काहीच मागितलं नाही. आपण त्यांच्यासारखं वागायला हवं. लोकांकडून अपेक्षा ठेवणं थांबवा. लोक तुम्हाला त्यांच्या लायकीप्रमाणे वागणूक देतात, तुमच्या लायकीप्रमाणे नाही. त्यामुळे कोणाच्या वागण्यामुळे स्वतःचा स्वभाव बदलू नका. जर एखादा माणूस तुमच्याशी वाईट वागला तर ते त्याचं कर्म आहे
आणि जर तुम्ही त्याच्याशी चांगलंच वागलात तर ते तुमचे संस्कार आहेत. म्हणून स्वतःचे संस्कार कधीच सोडू नका. आजकालच्या तणावाच्या काळात आपण आपलं आरोग्य पूर्णपणे विसरून गेलो आहोत. पैसा कमवण्याच्या नादात आपण शरीराची झीज करतो आहोत आणि मग तोच पैसा दवाखान्यात घालवतो. काय अर्थ आहे अशा जगण्याला? रोज थोडा वेळ स्वतःला द्या. निसर्गाच्या सानिध्यात जा. जमिनीवर अणवानी चाला. मातीचा सुगंध घ्या. या गोष्टी तुम्हाला तुमच्या मुळाशी जोडून ठेवतात. आपण निसर्गापासून जितके लांब गेलो आहोत तितकेच आपण दुःखी झालो आहोत. आपण सिमेंटच्या जंगलात राहतो आणि मग म्हणतो की शांतता मिळत नाही. शांतता ही बाहेर नसते, ती तुमच्या आत असते. जर तुमचं मन शांत असेल तर तुम्ही गर्दीतही शांत राहू शकता आणि जर मनात गोंधळ असेल तर तुम्ही हिमालयातही गेलात तरी तुम्हाला अस्वस्थ वाटेल. म्हणून आधी मनाला शांत करायला शिका. रागावर ताबा मिळवा. राग हा असा विस्तव आहे ना, जो दुसऱ्यालाही जाळण्याआधी स्वतःला जाळतो. रागाच्या भरात आपण जे निर्णय घेतो ते नेहमीच चुकीचे असतात. जेव्हा तुम्ही खूप राग येईल ना, तेव्हा फक्त 10 पर्यंत अंक मोजा किंवा तिथून निघून जा. शांत झाल्यावर विचार करा की ज्या गोष्टीचा तुम्हाला राग आला होता ती गोष्ट खरंच तितकी मोठी होती का? 90% वेळेला ती खूप गोष्ट क्षुल्लक असते. मग आपण आपल्या आयुष्यातल्या समस्यांना विनाकारण मोठं करतो. जसं राईचा पर्वत बनवतो तसंच आपण छोट्या दुःखांना मोठं करतो. दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येतं, पण ते कुरवाळत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा. स्वामी समर्थांचा तो मंत्र, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा केवळ शब्दांचा समूह नाहीये, ती एक प्रचंड ऊर्जा आहे. जेव्हा कधी तुम्हाला एकटं वाटेल तेव्हा डोळे मिटून हा मंत्र म्हणा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या आजूबाजूला एक संरक्षक कवच तयार झालंय. श्रद्धा आणि सबुरी हे 2 खांब आहेत ज्यावर सुखी आयुष्याची इमारत उभी असते. श्रद्धा असेल तर रस्ता सापडतो आणि सबुरी असेल तर त्या रस्त्यावर चालण्याची ताकद मिळते. आपण खूपदा नशिबाच्या नावाखाली आळस करतो. नशीब हे आपल्या हाताच्या रेषांमध्ये नसतं, तर ते आपल्या कर्मात असतं. हाताच्या रेषा तर त्यांनाही असतात ज्यांना हात नसतात. म्हणून त्यामुळे नशिबावर विसंबून राहण्यापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवा. जे कष्ट करतात त्यांच्यावर ईश्वराची कृपा असते. रिकाम्या हाताला देवही काही देत नाही. कष्ट हीच खरी पूजा आहे. आपण आपल्या कामाला जर देव मानलं तर प्रत्येक काम हे भक्ती होईल. ऑफिसमधली फाईल असो किंवा घरातलं जेवण बनवणं असो, ते इतकं आनंदाने करा की बघणाऱ्याला हे प्रसन्न वाटावं. कामातली टाळाटाळ ही स्वतःचीच फसवणूक असते. जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा मिळणारी झोप ही कोणत्याही गादीपेक्षा मऊ असते. आयुष्यात कोणाचंही मन दुखवू नका. मग शब्दांचा वार हा तलवारीपेक्षा वारापेक्षा खोल असतो. गेलेली वेळ आणि बोललेले शब्द कधी परत येत नाहीत. त्यामुळे बोलण्याआधी विचार करा. कोणाची निंदा करू नका. प्रत्येक माणसात काहीतरी चांगलं असतं ते शोधायला शिका. जर कोणाचं चांगलं करता येत नसेल तर किमान त्याचं वाईट तरी करू नका. शांत राहणं हे खूप मोठं सामर्थ्य आहे. मौन हे अनेक प्रश्नाचं उत्तर असतं. जिथे वाद घालून काहीच साध्य होणार नाही तिथे शांत राहणं जास्त चांगलं असतं. स्वतःला ओळखा. तुम्ही कोण आहात? तुमची ताकद काय आहे? तुमचं ध्येय काय आहे? आपण जगाला ओळखतो पण स्वतःला विसरतो. आरशात स्वतःला बघताना फक्त चेहरा नका बघू, तर स्वतःच्या डोळ्यात बघा. तुम्हाला तुमचं सत्य हे दिसेल. आणि जे लोक स्वतःशी प्रामाणिक असतात त्यांना जगाची भीती वाटत नाही. परिस्थिती कशी असो, चेहरा हसतमुख ठेवा आणि तुमचं हास्य हे इतरांसाठी प्रेरणा करू शकतं. रडणाऱ्या माणसाच्या सोबत कोणी उभं राहत नाही, पण हसणाऱ्या माणसाच्या सोबत अख्खं जग उभं असतं. म्हणून हसत राहा. संकट येतील आणि जातील, पण तुमचं हास्य कायम राहू द्या. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुखी होईल या शंका नाही, पण त्यासाठी तुम्हालाही प्रयत्न करावे लागतील. देवावरचा विश्वास म्हणजे हात जोडून बसणं नाही, तर कामाला लागणं होय. उठा, कामाला लागा आणि एक नवीन इतिहास घडवा. तुमच्यात ती शक्ती आहे जी तुम्ही कधी ओळखली नाहीये. स्वतःवरचा विश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. एकदा का तुम्ही ठरवलं की मला हे करायचं आहे, तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. त्याला कसं घडवायचं हे तुम्ही ठरवा. चांगल्या विचारांची कास धरा आणि पुढे चालत राहा. यश तुमची वाट नक्कीच पाहतंय. मला आठवतंय लहानपणी आपण जेव्हा नवीन सायकल शिकायचो तेव्हा आपण कितीतरी वेळा पडायचो. गुडघे सोलत जायचे, हाताला जखमा व्हायच्या, पण आपण कधी असं नाही म्हटलं की आता मी सायकल चालवणं सोडून देणार. आपण उठायचो, कपडे झटकून पुन्हा सायकलवर बसायचो. पण मोठे झाल्यावर आपण ही जिद्द कुठे हरून बसतो. एकदा नोकरीत अडचण आली की धंद्यात नुकसान झालं की आपण मान टाकतो. का? कारण आपल्याला आता पडायची लाज वाटते. लोक काय म्हणतील हा विचार आपल्याला जखडून ठेवतो. पण
प्रगतीचा मार्गच पडण्यामधून जातो. स्वामी समर्थांच्या आयुष्याकडे बघितलं तर समजेल की त्यांनी कधीच कोणाला घाबरून पळायला सांगितलं नाही. ते म्हणायचे की सामोरे जा. आयुष्यातले प्रश्न सोडवण्यासाठी पळून जाऊन चालत नाही, तर त्या प्रश्नांच्या डोळ्यात डोळे घालून बघावं लागतं. आणि अनेकदा आपण स्वतःला खूप कमी लेखतो. आपल्याला वाटतं की समोरचा माणूस माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, त्याच्याकडे जास्त सोयी आहेत. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची लढाई ही त्याच्या स्वतःच्या ताकदीनुसार असते. तुमचं आयुष्य ही कोणाची तरी कॉफी असू शकत नाही. तुम्ही जसे आहात तसे सर्वश्रेष्ठ आहात. आपल्यातल्या उणिवांकडे बघण्यापेक्षा आपल्या गुणांवर काम करा. जगात असा कोणताही माणूस नाही ज्याच्यात काही दोष नाही, पण यशस्वी तोच होतो जो आपल्या दोषांवर मात करतो आणि गुणांना पैलू पाडतो. म्हणून आपण आपल्या वेळेचा वापर कसा करतो यावर आपलं भविष्य ठरतं. मोबाईलवर तासनतास दुसऱ्यांचं आयुष्य बघण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य कसं घडवता येईल याचा विचार करा. वेळ ही वाळूसारखी आहे, ती थांबत नाही, पण आपण त्या वेळेचा सदुपयोग करून सुंदर काहीतरी निर्माण करू शकतो. मला एक गोष्ट नेहमी जाणवते की आपण हसणं विसरलो आहोत. ऑफिसच्या कामात किंवा घराच्या कटकटीत आपला चेहरा नेहमी गंभीर असतो. कधीतरी आरशात बघून स्वतःवरच हसा आणि मन हलकं होईल. आनंदी राहण्यासाठी कोणत्याही मोठ्या कारणाची गरज नसते. सकाळी उठल्यावर चहाचा वाफाळलेला कप, ह्या पाऊस पडल्यावर मातीचा तो ओला सुगंध हे पुरेसा आहेत सुख राहण्यासाठी. आणि आपण फक्त शोधायला हवं. आज स्वामी नेहमी भक्तांना मस्त राहा असं सांगायचे. मस्त राहणं म्हणजे काय, तर परिस्थिती कशी असली तरी आपला आनंद कमी न होऊ देणं. आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात आणि जातात. काही आपल्याला धडा शिकवतात तर काही आयुष्यभराच्या आठवणी देतात. कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. राग धरून ठेवल्याने समोरच्याचं काही नुकसान होत नाही, उलट आपलं रक्त जळतं. माफ करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्याला माफ करता आलं त्याने जगावर विजय मिळवला असं समजा. आपण देवाला नमस्कार करताना म्हणतो तुझी इच्छा पूर्ण हो, पण प्रत्यक्षात मात्र आपली जी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हट्ट धरतो. जर आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर आपण देवाला दोष देतो, पण कदाचित देवाची इच्छा ही आपल्याला काहीतरी त्यापेक्षा चांगलं देण्याची असेल. विश्वासाचा अर्थ हाच आहे की जेव्हा आपल्याला काही दिसत नसताना तेव्हाही कोणाचा तरी हात आपल्या पाठीवर आहे ही जाणीव असणं कष्टाला पर्याय नाही. म्हणून नशीब हे मेहनत करणाऱ्यांच्या दारातच उभं असतं. जे लोक आळस करतात त्यांना मिळालेली संधी ही हुकते. रोज काहीतरी नवीन शिका. वय किती असलं तरी शिकण्याची प्रवृत्ती जिवंत ठेवा. ज्या दिवशी तुम्ही शिकणं थांबवता त्या दिवशी तुम्ही म्हातारे होता. मग तुम्ही 20 वर्षाचे असा की 80 वर्षाचे. आयुष्यातले चढ उतार तुम्हाला शिकवण्यासाठी येतात. जेव्हा तुम्ही शिखरावर असता तेव्हा नम्र राहा, आणि जेव्हा तुम्ही खाली असता तेव्हा धीर सोडू नका. दोन्ही काळ टिकणारे नाहीत. आपल्या वाणीवर ताबा ठेवा. कधी कधी आपण बोलून जातो आणि नंतर खूप पश्चाताप होतो, पण तो शब्द कोणातरी मनाला लागतो आणि मग गोड बोलण्याने काहीच खर्च होत नाही, पण त्याने खूप मोठी माणसं जोडली जातात. तुमच्याकडे किती पैसा आहे यापेक्षा तुमच्याकडे किती आपली माणसं आहेत यावर तुमची श्रीमंती मोजली जाते. संकटाच्या वेळी जो तुमच्या पाठीशी उभा राहतो तोच तुमचा खरा मित्र आहे. बाकीचे फक्त सोयीसाठी सोबत असतात. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. शरीर नीट असेल तरच तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी लढू शकाल. थोडा व्यायाम, चांगला विचार आणि वेळेवर जेवण या गोष्टी खूप साध्या वाटतात, पण त्या तुमच्या आयुष्याचा पाया आहेत. आपण गाड्यांची सर्व्हिसिंग वेळेवर करतो, पण स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. हे चुकीचं आहे. स्वामी समर्थाचा आशीर्वाद नेहमी आपल्या सोबत आहे. फक्त आपण पात्र बनायला हवं. पाऊस तर सगळीकडेच पडतो, पण ज्याचं भांड सरळ असतं त्यातच पाणी साठतं. तसंच आपली श्रद्धा सरळ ठेवा. मग बघा कृपेचा वर्षाव कसा होतो. आणि मनातून भीतीही काढून टाका. भीती फक्त कल्पनेत असते. वास्तव हे नेहमी आपण विचार करतो त्यापेक्षा सोपं असतं. आपण विनाकारण असं झालं तर किंवा तसं झालं तर या विचाराने घाबरतो. जे व्हायचंय ते होणारच आहे. मग आजची शांतता का घालवायची. धैर्याने पुढे चला. तुमच्या सोबत ती महान शक्ती आहे जिने संपूर्ण ब्रह्मांड घडवलंय. मग तुम्हाला कोणाची भीती आहे एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आयुष्यात आपण कितीही पुढे गेलो तरी आपली मुळं विसरायची नाहीत. मला आठवतंय आमचं जुनं गावाचं घर. तिथे काही खूप सोयी नव्हत्या, पण तरी तिथे शांतता ही मिळायची. ती आजच्या शहरातल्या मोठ्या फ्लॅटमध्येही मिळत नाही. आपण प्रगती केली, पैसा कमवला, पण या नादात आपण आपल्या मातीचा वास विसरलोय. स्वामी समर्थ नेहमी साध्या आणि भोळ्या माणसांच्याच राहिलेत, आणि त्यांना कधी सोन्याचा मोह नव्हता की मोठ्या सिंहासनाचा. ते शिकवायचे की माणूस जितका साधा राहतो तितकाच तो परमेश्वराच्या जवळ असतो. आपण मात्र जगाला दाखवण्यासाठी स्वतःवर नको तेवढं ओझं लादून घेतो. महागडे कपडे, महागड्या गाड्या,
म्हणजे स्टेटस असं आपल्याला वाटतं. पण खरं स्टेटस हे तुमच्या चारित्र्यानुसार ठरतं. तुम्ही संकटात सापडलेल्या माणसाला मदत करण्यासाठी हात पुढे करता का? हे तुमचं खरं रूप आहे. म्हणून आजकाल नात्यांमध्ये खूप दुरावा आलाय. विशेषतः घरातील मोठ्या माणसांशी आपण आपल्या कामात इतके व्यस्त झालोय, की ज्या आई-वडिलांनी आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं, त्यांच्याशी 4 शब्द बोलायला आपल्याकडे वेळ नाही. लक्षात ठेवा, वेळ कुणासाठीही थांबत नाही. उद्या जेव्हा ते नसतील, तेव्हा आपल्याकडे फक्त पश्चाताप उरेल. म्हणून आजच वेळ काढा आणि त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांच्या पैशांची गरज नसते, त्यांना फक्त तुमच्या थोड्या वेळेची, प्रेमाची भूक असते. घरामध्ये जेव्हा वडीलधारी माणसं हसतात, तेव्हा त्या घराचं बरकत ही वाढत असते. स्वामींच्या मठात आपण जसा आदर देतो, तसंच आदर आपल्या घरातल्या मोठ्यांना द्या. मग बघा, घराचं मंदिर कसं होतं? अनेक तरुण मुलं मला विचारतात, की करिअरमध्ये खूप स्पर्धा आहे, काय करायचं? मला त्यांना एकच सांगायचं आहे, की स्पर्धा दुसऱ्यांशी नाही तर स्वतःशी करा. कालच्यापेक्षा आज मी अधिक चांगलं काय करू शकतो? काल मला जे जमत नव्हतं, ते आज मी शिकलो का? जर तुम्ही रोज 1% जरी स्वतःला सुधारलं, तर वर्षाच्या शेवटी तुम्ही कितीतरी पट चांगले झाले असाल. कष्टाचं फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतं. कधी-कधी आपल्याला वाटतं, की आपण खूप मेहनत करतोय, पण यश मिळत नाहीये. अशा वेळी धीर सोडू नका. विहीर खोदताना काही फूट खोदल्यावर पाणी लागत नाही, पण म्हणून आपण खोदणं थांबवत नाही. आपण खोदत राहतो, कारण आपल्याला माहिती असतं, की खाली पाणी आहे. तसंच यशाचं आहे, जे तुमच्या जिद्दीला खाली दडलेलं असतं. आणि स्वतःवरचा विश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. जो स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही ना, तो देवावर तरी कसा विश्वास ठेवणार? स्वामी समर्थांनी सांगितलं होतं, की तू आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. याचा अर्थ असा, की तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. तुम्ही जसे विचार कराल तसं तुमचं आयुष्य घडेल. जर तुम्ही विचार नेहमी रडत राहिलात, तर दुःखच तुमच्या वाटेला येईल. जर फक्त तुम्ही हसतमुखाने संकटांना सामोरे गेलात, तर संकटांनाही तुमच्यासमोर नमून जावं लागेल. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून 4 हात लांब राहा. जे लोक म्हणतात, की हे तुला जमणार नाही किंवा परिस्थिती खूप वाईट आहे, आणि असे लोक तुमची ऊर्जा शोषून घेतात. त्याऐवजी अशा लोकांच्या सहवासात राहा, जे तुम्हाला प्रोत्साहन देतात, जे तुम्हाला सांगतात, की तू हे करू शकतोस. पैसा हा आयुष्याचं साधन आहे, पण साध्य नाही. म्हणजे काय? तर जगण्यासाठी पैसा हवा, पण फक्त पैशासाठी जगणं हे व्यर्थ आहे. आपण पैसे कमवण्यासाठी आपलं आरोग्य आणि शांतता पणाला लावतो, आणि मग ती शांतता विकत घेण्यासाठी पैसे खर्च करतो. हे चक्र कुठेतरी थांबलं पाहिजे. समाधानी राहणं ही एक कला आहे. ज्याला जे आहे त्यात समाधान मानलं, तर तो जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. स्वामींनी नेहमी भक्तांना सांगितलंय, की जास्त हाव धरू नका. जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला शोधत येईल, आणि जे तुमच्या नशिबात नाही ते तुमच्या हातातून निसटून जाईल. त्यामुळे कष्टावर लक्ष द्या. फळाचा हव्यास नक्कीच तुम्ही करू नका. आयुष्यात चुकीच्या गोष्टीची भीती बाळगणं सोडा. आपल्याला मृत्यूला आपण घाबरतो, पण मृत्यू तर अटळ आहे. तो जन्माला आलाय, तो जाणारच आहे. मग घाबरायचं कशासाठी? भीती ही आपल्याला जगण्यापासून रोखते. आपण सुरक्षित राहण्याच्या नादात नवीन काही करायला घाबरतो, पण जो जोखीम घेतो तोच इतिहास घडवतो. स्वामींचे ते शब्द आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आपल्याला याचसाठी आहेत, की आपण निर्भय होऊन आपलं कर्तव्य करावं. जेव्हा भीती वाटेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि त्या शक्तीचं स्मरण करा. तुम्हाला जाणवेल, की तुमच्या शरीरात एक नवीन चैतन्य संचारलंय. कोणाबद्दलही पूर्वग्रह ठेवू नका. आपण एखाद्या माणसाला न ओळखता त्याच्याबद्दल मत बनवून टाकतो. प्रत्येक माणसाची एक गोष्ट असते, एक संघर्ष असतो. कोणाच्याही पात्रदानात पाय घालून पाहिल्याशिवाय नक्कीच तुम्ही त्याच्या चालण्यावर टीका करू नका. दयाळू व्हा. या जगाला ज्ञानापेक्षा दयेची जास्त गरज आहे. एखादा प्राणी भुकेला असेल तर त्याला अन्न द्या. कोणाला रस्ता ओलांडण्याला मदत करा. या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद हा कोणत्याही यशापेक्षा मोठा असतो. जेव्हा तुम्ही कोणासाठी काहीतरी करता, तेव्हा तुमच्या मनात एक सात्विक आनंद निर्माण होतो. तो आनंदच तुम्हाला खऱ्या अर्थाने माणूस बनवतो. शेवटी एकच सांगेन, आयुष्य ही ईश्वराची देणगी आहे. ते रडून घालवू नका. प्रत्येक दिवस हा एक उत्सव म्हणून साजरा करा. तुमच्याकडे जे आहे त्यासाठी देवाचे आभार माना. कृतज्ञता ही सुखाची पहिली पायरी आहे. ज्या दिवशी तुम्ही तक्रार करणं थांबवाल ना, आणि उपलब्ध असलेल्या गोष्टींबद्दल आनंदी राहाल ना, त्या दिवसापासून तुमचं खरं आयुष्य सुरू होईल. स्वामी समर्थांचा हात नेहमीच आपल्या डोक्यावर आहे. फक्त आपल्याला तो जाणवण्याची ओढ हवी आहे. चला तर मग उद्याचा विचार सोडू. आजचा दिवस आनंदाने जगूया. आयुष्यात कधी कधी आपल्याला असं वाटतं, की आपण एका मोठ्या चक्रव्यूहात अडकलो आहोत. बाहेर पडायचा रस्ता दिसत नाहीये आणि मागे वळायची सोय नाही. अशा वेळी माणूस खूप हताश होतो.
मला आठवतंय माझ्या परिचयाचे एक काका होते. त्यांचं कपड्याचं दुकान होतं आणि एका रात्री शॉर्ट सर्किटमुळे सगळं दुकान जळून खाक झालं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते शांतपणे दुकानासमोरची राख साफ करत होते. मी विचारलं, काका, तुमचं इतकं नुकसान झालंय आणि तुम्ही इतके शांत कसे? त्यांनी जे उत्तर दिलं ते माझ्या आयुष्याची शिदोरी बनलं. ते म्हणाले, बाबा, जे जळालं ते कापड होतं, पण माझं नशीब आणि माझे हात नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी पुन्हा उभं राहू शकतो. याला म्हणतात खरं सामर्थ्य. आपण अनेकदा वस्तूंना इतकं महत्त्व देतो की त्या गेल्यावर आपल्याला वाटतं की आपण आयुष्यच आपण पूर्णपणे संपून गेलंय. पण माणूस हा वस्तूंपेक्षा खूप मोठा आहे. स्वामी समर्थांनी सुद्धा हेच शिकवलं आहे की या जगातील सगळं काही नश्वर आहे. आज आहे, उद्या नाही. पण तुमचा स्वभाव, तुमचे विचार आणि तुमची जिद्द हे कोणीही राहून घेऊ शकत नाही. आजकालच्या जगात आपण खूप लवकर हार मानतो. थोडं काही मनासारखं घडलं नाही की आपण कोलमडून पडतो. का? कारण आपल्याला नाही ही ऐकण्याची सवय राहिली नाहीये. आपल्याला वाटतं की आपण जे ठरवू ते व्हायला जावं. पण निसर्गाचं चक्र आपल्या मर्जीने चालत नाही. आपल्याला निसर्गाच्या मर्जीने चालावं लागतं. समुद्राच्या लाटा जशा येतात आणि जातात, तसंच सुख दुःख सुद्धा येतात आणि जातात. लाटेवर स्वार व्हायला शिका, मग समुद्राची भीती वाटणार नाही. आपण आपल्या आयुष्यात खूप वेळा चुकीच्या लोकांशी स्वतःची तुलना करतो. कोणाचं तरी मोठं घर बघून आपल्याला आपल्या घराची लाज वाटते. पण ज्याला छत नाही त्याला विचारा, तुमचं घर त्याला म्हालासारखं वाटेल. सुखी होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या लोकांकडे बघणं. तेव्हा आपल्याला जाणीव होते की देवाने आपल्याला किती भरभरून दिलंय. स्वामी समर्थांचा एक भक्त होता जो सतत दारिद्र्याचं रडगाणं गायचा. स्वामींनी त्याला फक्त एवढंच म्हटलं, अरे वेड्या, तुझं शरीर हे लाखोंच रुपयांचं आहे आणि तुझे डोळे अनमोल आहेत. मग तू स्वतःला गरीब का समजतोस? खरंच ना, आपण आपल्या आरोग्याला कधी संपत्ती मानतच नाही. पण ज्या दिवशी दवाखान्याचं बिल समोर येतं तेव्हा समजतं की निरोगी राहणं ही किती मोठी श्रीमंती आहे. आपल्या नात्यांमध्ये सध्या एक प्रकारची कोरडेपणा आलाय. आपण व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो पण प्रत्यक्षात भेटायला टाळतो. इमोजी पाठवतो पण डोळ्यातलं पाणी दिसत नाही. माणसाला माणसाच्या उभेची गरज असते, तंत्रज्ञानाची नाही. कधीतरी फोन बाजूला ठेवून आपल्या माणसाच्या डोळ्यात बघून बोला. त्याला मनातला कल्लोख समजून द्या आणि शब्दांपेक्षा शांततेत जास्त संवाद होतो. आपण खूप वेळा बोलून नाते बिघडवतो, पण कधी कधी शांत राहून ती टिकवता येतात. संयम म्हणजे फक्त गप्प बसणं नाही, तर समोरच्याचा राग शांत होईपर्यंत वाट पाहणं आहे. क्रोध हा असा अग्नी आहे जो बुद्धीला ग्रासून टाकतो. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यात कायमचा पश्चाताप देऊन जातो. म्हणून जेव्हा मन अशांत असेल तेव्हा कोणतंही मोठं पाऊल उचलू नका. स्वामी समर्थांची ती मूर्ती बघा. त्यांच्या चेहऱ्यावर किती शांतता असते आणि ती शांतता आपल्याला आयुष्यात यायला हवी. आणि सेवा म्हणजे नक्कीच काय? फक्त मंदिरात जाऊन घंटा वाजवणं म्हणजे सेवा नाही. आपल्या हाताने कोणाचं तरी भलं होणं हीच खरी सेवा आहे. एखाद्या तहानलेल्याला पाणी देणं, एखाद्या गरजूला रस्ता दाखवणं किंवा कोणाच्या तरी दुःखात सहभागी होणं हीच खरी भक्ती आहे. आपण देवाला शोधायला कुठे कुठे जातो, पण तो आपल्या कर्मातच लपलेला असतो. जर तुमचं कर्म शुद्ध असेल तर देवाला तुमच्याकडे यावंच लागतं. स्वामींनी कधी कोणाला कर्मकांड करायला सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं, सत्य बोल आणि नीतीने वाग. आजच्या जगात नीतीने वागणं कठीण वाटतं, पण ते शाश्वत आहे. लबाडीने मिळवलेलं यश हे वाळूच्या किल्ल्यासारखं असतं. कधी कोसळेल सांगता येत नाही, पण कष्टाने मिळवलेले वीट ही भक्कम असते. स्वतःच्या चुका मान्य करायला शिका. जो आपली चूक मान्य करतो तो अर्धा सुधारलेला असतो. पण आपण नेहमी दुसऱ्यावर बोट दाखवतो. ज्यांच्यामुळे माझं असं झालं, परिस्थितीमुळे मी हे करू शकलो नाही, हे सगळे बहाणे आहेत. तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे. जर तुम्ही यशस्वी झालात तर त्याचं श्रेय तुमचं आहे आणि जर अपयशी झालात तर त्याची जबाबदारी तुमचीच आहे. ज्या दिवशी तुम्ही तक्रार करणं बंद करून जबाबदारी घ्यायला शिकाल त्या दिवशी तुमची प्रगती सुरू होईल. भीती ही आपल्या मनाचा खेळ आहे. आपण अंधाराला नाही तर अंधारात काय असेल या कल्पनेला घाबरतो. तसंच भविष्याचा आहे. उद्या काय होईल या कल्पनेने आपण आजचा आनंद गमावतो. स्वामी समर्थांचं ते वाक्य, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे आपल्याला यासाठी आठवण करून देतं की आपण एकटे नाही आहोत. ती वैश्विक शक्ती नेहमी आपल्या सोबत असते. फक्त आपल्या तिच्यावर विश्वास हवा. श्रद्धा म्हणजे असा रस्ता आहे जिथे आपल्याला काहीच दिसत नसलं तरी आपण पुढे जातोय. कारण आपल्याला खात्री असते की रस्ता पुढे नक्कीच आहे आणि स्वामी आपल्याला मार्ग नक्कीच दाखवतील. हे आपण विश्वास ठेवून चालत असतो. स्वतःला कधी एकटे समजू नका. हे ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे. तुमचे विचार हे तुमचं जग बनवतात. जर तुम्ही विचार केला की मी हे करू शकतो तर तुमचं शरीर आणि मन दोन्ही तुम्हाला साथ देतील.
आणि जर तुम्ही आधीच हार मानली तर सोपं कामही कठीण वाटेल. सकारात्मकता म्हणजे काही जादूगर नाही, आणि तर ती एक मानसिक शिस्त आहे. रोज स्वतःला सांगा की माझं आयुष्य चांगलं आहे आणि ते अजून चांगलं होईल. तुमची वाणी तुमचं नशीब घडवते. गोड बोला, चांगलं बोला. एखाद्याच्या मनात आशेचा किरण निर्माण करणं हे खूप मोठं पुण्य आहे. कृत्रिम बोलून कोणाचं मन तोडणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. आयुष्य खूप छोटं आहे आणि ते कोणाला द्वेष करण्यात का घालवायचं? कोणाबद्दल मनात अडी धरून ठेवण्यापेक्षा ती सोडून द्या. माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ते मनाच्या मोठेपणाचं लक्षण आहे. ज्यांचं मन मोठं असतं तिथे ईश्वराचा वास असतो. चला तर मग आजपासून आपण आपल्या मनाचं अंगण स्वच्छ करूया. द्वेष, राग आणि मत्सराचा कचरा बाहेर फेकून देऊया आणि तिथे प्रेम, शांती आणि समाधानाची फुलं नक्कीच फुलवूया आणि तुम्हाला नक्कीच छान वाटेल. शेवटी जाता जाता नक्की एकच सांगेन की तुम्ही एकटे नाही आहात. तो अक्कलकोटचा स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. फक्त तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. संकटात जेव्हा कोणीच नसतं ना, तेव्हा तो असतो. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको. कष्ट करा पण फळाची अपेक्षा नको. प्रेम करा पण स्वार्थ नको. हे सुखी आयुष्याचं सूत्र आहे. माझ्या अनुभवातून जर कोणाच्या एकाच्याही आयुष्यात जरी बदल झाला तरी माझं बोलणं सार्थकी लागलं असं मी समजेन. आपण पुन्हा भेटूच अशाच गप्पा मारायला, कारण संवाद हीच माणसाची खरी संपत्ती आहे. स्वतःची काळजी घ्या, आपल्या माणसाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी राहा. स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं कल्याण करोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.